ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुरेव परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। स्थावरं जङ्गमं व्याप्तं यत्किञ्चित् सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। चिन्मयं व्यापि यत्सर्वं त्रैलोक्यं सचराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देवदेव त्वमेव सर्वं मम देवदेव। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करं। शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। आता त्यांनी असं सांगितलं, आत्म्याचं निजनित्यत्व, व्याप्य भेदेविण व्यापकत्व, देही असोनी अलिप्तत्व, हे अतिगुप्तत्व प्रतिपादी. म्हणजे कुठल्याही गोष्टी साध्या शब्दात बसत नाहीत.
त्याचं वर्णन केल्यावर मात्र आपल्याला प्रत्येक गोष्टीचा प्रश्न पडतो. आत्म्याचं जे हे निज नित्यत्व आहे, निज नित्यत्व म्हणजे निज म्हणजे स्वतःचं नित्यत्व, सर्वथैव ते हजर राहणं, कधीही न थांबणं, कशावरही अवलंबून नसणं, त्याला म्हणायचं निज नित्यत्व. परिपूर्ण असं स्वतःचं स्वरूप, व्याप्य भेदेविण व्यापकत्व, दृष्टीमध्ये काय व्यापलेलं आहे आपल्या, दिसणं, सगळ्या गोष्टी दिसणं हे आपल्या दृष्टीमध्ये व्यापलेलं आहे. कानांमध्ये कोणती शक्ती व्यापलेली आहे, ऐकण्याची, दुसऱ्या कोणत्याही अंगाने आपण ऐकू शकत नाही. माझा जरा आज कान दुखतोय, मी आज जिभेने ऐकीन असं होईल का? तर नाही. आता हे जे व्यापकत्व आहे, हे जे व्यापणं आहे त्या त्या शक्तीचं त्या त्या इंद्रियात व्यापलं असं म्हटलं तरीसुद्धा ते लिमिटेडच व्यापलेलं आहे. म्हणजे एकेका अवयवातच एक एक शक्ती आहे, फक्त एकेका ज्ञानेंद्रियात एक एक प्रकारची शक्ती, किंवा एकेका कर्मेंद्रियात पायांमध्ये चालण्याची शक्ती, एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जाण्याची, हातांमध्ये वस्तू पकडण्याची शक्ती, काम करण्याची शक्ती, असं एक एकच गोष्ट व्यापलेली आहे. म्हणजे व्यापली आहे आणि तरीसुद्धा ती काय आहे, लिमिटेड आहे. लिमिटेड भागामध्ये ते व्यापलेलं आहे. आता एक गोष्ट आहे, माझ्यामध्ये आत्मतत्व आहे. म्हणजे काय आहे, आत्मतत्व कुठे असतं? उदाहरणार्थ म्हटलं आपण, परमेश्वर कुठे असतो? हृदयात असं म्हणतो आपण. पण तो जर नुसता हृदयात बसून राहिला असता तर हातापायांना चेतना आली असती का? नाही. म्हणजे काय आहे, परमेश्वरत्व किंवा परमेश्वरी शक्ती किंवा आत्म्याचं व्यापकत्व हे संपूर्ण देहामध्ये आहे ना. नुसत्या देहामध्ये का, दिसणाऱ्या अवयवांमध्ये आहे का? ते नाही. बुद्धीमध्ये पण आहे आणि मनामध्ये पण आहे. सगळ्यामध्ये परमात्म्याचं व्यापकत्व आहे. तरीही तेही लिमिटेड आहे. कारण त्याचं कारण असं आहे की परमात्मा तर संपूर्ण चराचरामध्ये व्यापलेला आहे. चराचरामध्ये याचा अर्थ काय माहिती का? परत आजकाल काय आहे, लोक खूप हुशार आहेत. एक पृथ्वी, अनेक पृथ्वी, एक सूर्यमाला, अनेक सूर्यमाला, एक विश्व, अनेक विश्व आहेत अशी वगैरे असं म्हणतात. सायन्सचा शोध, गुगल, सगळं आपल्या हाताशी आहे ना, म्हणून असं म्हणतात. मग ते सगळ्यात आहे का? हो. त्या सगळ्या जे काही अंतर्बाह्य तुम्हाला दिसतं आहे त्या संपूर्ण चराचर सृष्टीमध्ये आत्मतत्व व्यापलेलं आहे. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे, व्याप्य भेदेविण
व्यापकत्व म्हणजे का, माझ्यात आत्मतत्व व्यापलेलं आहे आणि तुझ्यात आत्मतत्व व्यापलेलं आहे असं नाही होत. ॲक्च्युली ते सगळीकडे आहेच. म्हणजे परत तेच की सगळीकडे पाणीच पाणी, वरपासून खालपर्यंत पाणीच पाणी. आणि त्याच्यात लहान मोठी भांडी ठेवली आहेत आपली शोला. त्या भांड्याच्या आतमध्ये पाणी बाहेर पाणी, आतमध्ये पाणी बाहेर पाणी, लहान भांड्याच्या आत पाणी बाहेर पाणी, मोठ्या भांड्याच्या आत पाणी बाहेर पाणी. एक मोठा बॅरल आणला त्याच्या आत पाणी बाहेर पाणी. तसं हे आत्मतत्व आहे. माझ्यात आत्मतत्व आणि तुझ्यात आत्मतत्व असं नाही आहे. ते ऑलरेडी आत्मतत्व सगळीकडे आहे आणि त्याच्यात ही सगळी लहान मोठी भांडी आहेत, सगळ्या व्यक्ती आहेत त्याच्यामध्ये, सगळ्या वस्तू आहेत. अंतर्बाह्य आत्मतत्व आहे. कारण आत्मतत्व हे सलग आहे, त्यात कुठे भेद नाही आहे. ह्याच्यात आहे त्याच्यात नाही आहे, याच्यात लहान प्रमाणात आहे त्याच्यात मोठ्या प्रमाणात आहे, असा भेद नाही आहे. तर ते आहेच ऑलरेडी, ते आहेच सगळीकडे. कल्पनेच्या थोडंसं बाहेरचं आहे. डोळ्याला दिसतं म्हणजे डोळ्यात आत्मतत्व आहे. कानांना ऐकू येतं म्हणजे कानात आत्मतत्व आहे. मग काय आत्मतत्व काय प्रत्येक गोष्टीत वेगवेगळं जाऊन बसलेलं आहे का? आणि आता हा मनुष्य काम करत नाही आहे म्हणून त्याच्या हातापायांना गरज नाही आत्मतत्वाची. मग त्या आत्मतत्व तिथून निघून जातं आणि हा मनुष्य आता डोक्याचं काम करतो आहे, मेंदूचं, म्हणून ते आत्मतत्व मेंदूत जाऊन बसतं. असं काही आहे का? तर नाही. किंवा हा मनुष्य आळशी आहे, काहीच करत नाही, म्हणून ह्याच्यात आत्मतत्व थोडंसंच ठेवूया आपण, आणि तो एकदम बिझी असणारं मनुष्य त्याच्यात आत्मतत्व जरा जास्त ठेवूया आपण. असं काही होतं का? तर तसंही नाही. आत्मतत्वाला संकल्पनाच नाही आहेत, कन्सेप्टच नाही आहेत काही. देही असोनी अलिप्तत्व, आणि हे जर आपल्याला जमलं, मनाचं जे अलिप्तता आहे, प्रत्येक गोष्टीपासून दूर राहणं मनाच्या विचारांनी, ते आपण शिकतोच आहोत. परंतु देही असोनी अलिप्तत्व हे जरा थोडंसं कठीण आहे. देहामध्ये ते आहे, पण अधूनमधून आपण देहाला अलिप्तपणे बघण्याची संधी साधली पाहिजे. देहाला अलिप्तपणे पाहता आलं पाहिजे. आणि आता एक एक प्रूव्ह करतात की ही जी इंद्रिय आहेत ती कशी काय माझ्यापेक्षा वेगळी आहेत.
म्हणजे काय आहे, एक छोटंसं उदाहरण आहे की मुलं स्टेजवर खूप चांगला डान्स करतात किंवा ड्रामा करतात. की मुलं हुशार आहेत असं आपण म्हणतो. पण त्याच्या मागे त्या टीचरनी खूप कष्ट घेतलेले असतात. ते आपल्याला माहितीच नसतं. म्हणजे अशा न माहीत असणाऱ्या गोष्टीसुद्धा खूप आहेत. फक्त दिसणाऱ्या गोष्टी आपल्याला दिसतात तशा. त्याप्रमाणे कोणी जास्त बुद्धिमान असतो, कुणाची नजर तीक्ष्ण असते, कुणाचे कान तीक्ष्ण असतात, सगळं त्याला ऐकू येतं वगैरे, किंवा कोणी जास्त हुशार आहे, असं सगळं आहे तर आपण म्हणतो हा फार बुद्धिमान आहे, हा असा आहे, तो तसा आहे, असं आपण म्हणत राहतो. परंतु ही इंद्रिय जेव्हा कार्य करताना दिसतात त्यावेळी ही इंद्रिय कोणत्या शक्तीने कार्य करतात ते केवळ आपल्याला रिमाइंडर हवं आहे सतत, की नाही हे जरी डोळा बघत असला माझा तरी केवळ ते चैतन्य आहे, म्हणून डोळा हा पाहणारी वस्तू झालेली आहे. नाहीतर डोळा बघू शकत नाही. डोळा जड आहे. आता डोळा जड आहे हे कसं सिद्ध करायचं? डोळ्या माझी मी अभंग, डोळा तोही माझे अंग. सगळ्याच वस्तू आत्मतत्वाचा अंगच आहेत ना, त्याच्याच पासून तर त्या निर्माण झाल्यात. आपण कालच पाहिलं. डोळा माझेनी देखणा, पाहणारा चांग. म्हणजे काय? आत्मतत्वामुळेच डोळा पाहणारा बनलाय. बघणारा कोण आहे आपल्यामध्ये? डोळा. ऐकणारा कोण आहे? कान. चव घेणारी कोण आहे? जीभ. वास घेणारा कोण आहे? नाक. मग हे कशामुळे हे बनलंय? या क्रिया हे कशामुळे करतात? हे कशामुळे करते झालेत या कामांचे? केवळ आत्मतत्वामुळे ते करते झालेले आहेत. डोळ्यासी मी सांग, न दिसे तो आत्मा. आपण हे बघितलं, वेगळ्या पद्धतीने पाहतो इथे. आपण हे सगळं कशामुळे करतो? सगळ्या गोष्टींचं ज्ञान घ्यायला ज्ञानेंद्रिय प्रवृत्त कशामुळे होतात? आत्मशक्तीमुळे ती प्रवृत्त होतात. केवळ आत्मशक्तीमुळे ती प्रवृत्त होतात ते करायला. म्हणजे एक गोष्ट अतिशय क्लिअर आहे की डोळ्याला या विश्वातल्या सगळ्या गोष्टी दिसतातच. डोळे उघडले की सगळं दिसतं आपल्याला. आणि त्या दिसण्यामुळे त्या गोष्टींचं सगळं ज्ञान होतं. याच पद्धतीने परमात्म्याला बघायचं आणि त्याचं ज्ञान करून घ्यायचं. पण ते होतंय का? नाही. याचा सखोल विचार पण 2 दिवस केला की ज्या परमात्म्याच्या शक्तीमुळे हा डोळा बघणारा होतो, त्या शक्तीलाच तो कसा बघू शकेल? नाही बघू शकणार.
शक्तीला तो बघू शकत नाही, बाकी सगळं तो पाहू शकतो. पाहण्याची ताकद या डोळ्याला कोणी दिली आहे? तर परमतत्वाने दिली आहे. त्यांनी म्हणजे काय, ती त्याच्या प्रेझेन्समध्ये ती ताकद ह्याच्यामध्ये येते पाहण्याची. मग ज्याच्याकडून ती ताकद मिळाली आहे तो डोळ्याला दिसू शकत नाही. मग कसं काय आपण बघणार ना ते? तर आपण बघितलं की डोळा तर काही इंद्रिय आहे ना, डोळा तर जड इंद्रिय आहे. आपण तर बुद्धीपर्यंत गेलो ना. बुद्धीच्या साहाय्याने जगातल्या सगळ्या गोष्टी आपण जाणू शकतो, बघतो, आपल्याला ज्ञान होतं. परंतु बुद्धी हे पुन्हा आत्मतत्वाचं अंग आहे. डोळा हे आत्मतत्वाचं अंग आहे. त्याच्यामुळे त्याच्या साह्याने आत्मतत्व जाणता येत नाही. तर केवळ एक जाणीव शक्ती तिने समजावून घेऊनच आत्मतत्व जाणता येतं. ह्याच्यासाठी आहे ना आपल्याला ओळखीच्या अनेक गोष्टी ठेवल्यात परमेश्वराने. त्याच्यात जर आपण सूक्ष्म सूक्ष्म गेलो, एखाद्याच्या चेहऱ्यावरून त्याला आनंद आहे का दुःख आहे, त्याला यशाचा आनंद आहे का, आज काय झालं, किंवा एखाद्याचा चेहरा पडलेला दिसतोय तर काय झालं त्याला आपण विचारतो. आता हे काय आहे का काही शब्दांमध्ये, आहे का काही? एखाद्याचा चेहरा पडलेला सुद्धा नाही, पण तरीही आपल्याला अंतर्ज्ञानाने जाणता येतं. या विश्वातल्या अनेक गोष्टी अशा सूक्ष्मतेने आपण बघतो. मग ती सूक्ष्मता अजून जर वाढवली तर आपल्याला आत्मतत्वसुद्धा जाणता येऊ शकेल. फक्त काय आहे माहिती का, विश्वातल्या ज्या गोष्टी आहेत त्याचं सगळ्यात शेवटचं लिमिट असतं बुद्धीच्या साह्याने जाणणं. काही गोष्टी मनाच्या पातळीवर इमोशन्स, भावनांच्या साह्याने आपण जाणतो कोणाच्या मनात काय आहे, काय करायला पाहिजे वगैरे. काही गोष्टी आपण बुद्धीच्या साह्याने जाणतो, अमक्या ठिकाणी काय असलं पाहिजे, काय वापरलेलं असलं पाहिजे, काय करावं लागेल वगैरे. त्या काही गोष्टी आपण बुद्धीच्या साह्याने जाणतो. म्हणजे या विश्वातलं सगळं आपण सूक्ष्म पातळीवर केवळ ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांच्या साह्याने जाणतो असं नाही आहे. त्याच्यापेक्षा सूक्ष्म पातळीवर जाणत असतो. ती एक आपली काय आहे, तोंड ओळख आहे की सूक्ष्म पातळीवर कसं जाणायचं. पण मग त्याच्या पुढे आपण जातच नाही ना, त्याच्या पुढे जातच नाही आपण. बुद्धीच्याही पेक्षा सूक्ष्म पातळीवर जाणायला शिकलं पाहिजे आता. आणि ते जसजसं आपण सूक्ष्मात जाऊ, रोज त्याच्यासाठी आपण साधनेला बसलं पाहिजे. दिवसभरातनं सुद्धा जितकं
सूक्ष्म पातळीवर काम करता येईल. प्रत्येक गोष्टीवर व्यक्त करण्याची गरज नाही आहे. मौनात जाऊन जितकं काम करता येईल तितका साधनेवर परिणाम होत असतो. त्यामुळे दररोजची ही प्रॅक्टिस आवश्यक आहे की आपण काय होईल माहिती का, बुद्धीच्या पलीकडे जाणण्याचा प्रयत्न झाल्यानंतर आजपर्यंत आपण ज्या बुद्धीने प्रत्येक गोष्ट जाणली आहे, हां मला हे पण कळतं, मी हे शोधून काढले. खरं म्हणजे काय माहिती का, संपूर्ण या विश्वातून हे सगळे विचार पास होत असतात, एकाकडून दुसऱ्याकडे, दुसऱ्याकडून तिसऱ्याकडे. रोटेशन आहे ते तुमच्या हातात नाहीच आहे. बघा तुम्ही, रोटेशन आहे. कितीही महागाई असू दे आणि कितीही गरीब असू दे, तरी त्याच्या हातातला पैसा असतो तो रोटेशनमध्ये जातोच, इच्छा असो का नसो. हे रोजचं उदाहरण आहे, बाकीचं तर आहेच. म्हणजे त्याच्यामुळे स्वतःची अशी कोणतीच आयडिया खास नाही आहे आपली. आपल्याला असं वाटतं, पण आपण संपूर्णपणे या समाजाशी जोडलेले आहोत. आणि ही परमेश्वराची रचनाच मुळी अशी आहे की काहीही आपलं आपल्याजवळ काहीही राहत नाही आणि दुसऱ्याचंही आपल्याकडे येत असतं. त्यामुळे कोणतीही आयडिया ही माझी नाही जीवनात. हा सगळा अहंकार आहे ना आपला निघून जातो तर बुद्धीच्या पलीकडे आपण कार्य केलं तर. बुद्धीमध्ये आपल्या ज्या गोष्टी येतात, बुद्धी सामर्थ्याने आपण ज्या गोष्टी करतो, ते सगळ्या गोष्टींचं रोटेशन चालू असतं, इकडून तिकडे, तुमची इच्छा असो की नसो. एकही गोष्ट या जगातली ही माझी नाहीच आहे. जिवंत असेपर्यंत जी कामं बुद्धीची म्हणून करायला माझ्या समोर येतात ती मी करतो. जी माझ्या कपॅसिटीत बसतात ती मी यशस्वीपणे करतो. जी नाही बसत त्या बाबतीत मला अपयश येतं आणि तरी काहीही नाही. त्याच्यावर काहीही
आपण काहीच करू शकत नाही. संपूर्ण या विश्वामध्ये ज्या हालचाली आहेत ना, त्या ॲटोमॅटिक हालचाली आहेत. त्याच्यावर कोणाचंही नियंत्रण नाही आहे. त्यामुळे माझे खास विचार, मला हे जमतं असं काही नाही आहे. फक्त ते तशा प्रकारचे विचार, राहण्याची योग्य जागा आपल्याजवळ आहे, तशा प्रकारची बुद्धीची कामं करण्याची योग्य जागा आपल्याजवळ आहे, म्हणून फक्त ते होतं आहे आपल्या हातून. पण या जागी जर अहंकार आडवा आला तर ते जे आपलं सामर्थ्य असतं, केपेबिलिटी असते त्या विचारांची, ती हळूहळू कमी होते आणि मग ते विचार आपल्या बुद्धीमध्ये येणं कमी होतं. याला म्हणतात बुद्धीला गंज चढतो. म्हणून मी काही केलं असं म्हणता येणार नाही. आणि हे जोपर्यंत मेंटेन करता येईल तोपर्यंत निदान नवीन अहंकार निर्माण होणार नाही. आणि अजून जर याच्यावर कार्य करायचं असेल तर मात्र बुद्धीच्या पलीकडे जायला शिकलं पाहिजे. पण त्यातली पहिली पायरी ही आहे की कोणतीही बुद्धीची कामं, मला फार बुद्धी आहे आणि म्हणून मी अगदी सक्सेसफुली करत आहे, हे म्हणणं चुकीचं आहे. या विश्वामध्ये सतत रोटेशन चालू असतं. आयुष्यात एकही आयडिया आपली नाही आणि एकही आयडिया कोणाचीही नाही. कुठेतरी रेडिओवर, टी व्हीवर, वर्तमानपत्रात कुठेतरी दुसऱ्याच्या तोंडून कुठेतरी काहीतरी ऐकलेलं आपल्या ब्रेनमध्ये जातं आणि आपण ते वापरतो. त्याच्यामुळे बुद्धीपर्यंत सगळ्या गोष्टींचा छडा लावला तरीसुद्धा त्याच्याही पेक्षा आत्मतत्व वेगळं आहे. कारण ही सगळी आत्मतत्वाचीच अंग आहेत असं ते म्हणतात. म्हणजे एक मशीन आहे, त्याला वेगवेगळे पार्ट्स आहेत. मशीन आहे तोपर्यंत प्रत्येक पार्टचा इम्पॉर्टन्स आहे. प्रत्येक पार्ट वेगळा काढला की त्या पार्टचा इम्पॉर्टन्स गेला. मशीनला माहिती आहे की या पार्टला कुठे फिक्स करावं, पण त्या पार्टला मशीनबद्दल काही माहिती नाही आहे. त्यामुळे त्या पार्टला मशीनशी एकरूप होऊन राहावं लागेल.
बुद्धी निश्चय प्रमाण प्रमा करीजे ऐसा नव्हे आत्मा तो प्रकृती पर आत्मा अतीत रूपनामा अद्वयत्वे. काय आहे, जरी बुद्धी निश्चय करते, बुद्धी निश्चय करते, बुद्धी विवेक करते, बुद्धी निर्णय घेते, ही सगळी कामं बुद्धीला करण्याची समर्थता, सामर्थ्य, शक्ती तो आत्मा देतो. त्यामुळे तो काय आहे, आता बुद्धीला तर तो देतोच, पण संपूर्ण ही जी माया आहे, ही जी प्रकृती आहे, म्हणजे दोन भाग आहेत, माया आणि परमात्मा. मायेला सुद्धा चालवण्याचं सामर्थ्य तोच देतो. बेमालूमपणे लोकांच्या अंगात माया घुसते. त्याच्यामुळे आपली गाडी कुठेही घसरू द्यायची नाही. आता परमात्माच ती माया चालवतो, मग मायेपासून आपण अलग कशाला व्हायचं, वेगळं कशाला व्हायचं, असं नाही होणार. आपल्या खरं स्वरूप आपल्याला जाणायचं असेल तर आपल्याला व्हावंच लागेल वेगळं. पण तो काय करतो, त्याच्या प्रेझेन्समुळे काय होतं, मायेमध्ये सुद्धा सामर्थ्य येतं. माणसाची फजिती करण्याचं सामर्थ्य सुद्धा मायेमध्ये तोच आणतो. मग आपण मायेला प्राधान्य द्यायचं का परमात्मा स्वरूपाला, आपल्या स्वरूपाला प्राधान्य द्यायचं, हे आपण पाहायचं ना. दुसरं एक उदाहरण घ्या. तुम्हाला माहिती आहे ना पुराणातल्या कथा, पूर्वी राक्षस लोक खूप तप करायचे. आमच्या विष्णूजींवर कधीही वेळ आली नाही. सहसा राक्षस लोक ब्रह्मदेवाची आणि शंकराची आराधना करतात जास्त. त्याचं कारण आहे, ब्रह्मदेवानी दोन्ही गोष्टी निर्माण केलेल्या आहेत. रावणाचे जे आजोबा होते ते राक्षस कुळामध्ये जन्माला घातले ब्रह्मदेवानी. ब्रह्मदेवाचा मानसपुत्र आहे तो, परंतु ते ऋषितुल्य होते. तिथे मात्र असं सांगितलंय, कुळाची फक्त ही नावं आहेत, बाकी त्याला काही प्राधान्य नाही आहे. तेच रूल हवेत. ब्रह्मदेवाची आराधना केल्यानंतर ब्रह्मदेव किंवा शिवाची आराधना केल्यावर शिव यांना वर देतो. ज्या परमात्म्याने, ज्या ब्रह्मदेवाने राक्षस आणि मानव हे दोन्ही निर्माण केलंय, आपल्या लक्षात येईल ह्याच्यामुळे. त्याचप्रमाणे माया आणि
आत्मस्वरूप हे दोन्ही त्याच्याच हातात आहे. प्रकृती आणि पुरुष हे दोन्ही त्याच्याच हातात आहे. आणि त्याचप्रमाणे दुर्जन आणि सज्जन हे पण त्यांनीच निर्माण केलेत. हे काय म्हणाल तुम्ही? एक चेसचा डाव्या चेस, बस इकडून आणि तिकडून सोंगट्या हलवायच्या, म्हणजे नुसते सगळे सज्जनच निर्माण झाले तर सज्जनांना काय होईल? ते जरी वाईट गोष्टी करत नाही आहेत तरी त्यांना अहंकार निर्माण होईल. अहंकार निर्माण झाला की वाईट गोष्टी करायला किती वेळ लागतो? सज्जनांचं सज्जनत्व टिकवण्यासाठी दुर्जन निर्माण केले आणि दुर्जनांमध्ये सज्जनत्व येण्यासाठी सज्जन निर्माण केले. असं एकमेकांमुळे महत्त्व वाढत जाऊन नेहमी काय आहे, वैभवाकडेच वाटचाल आहे सगळ्या गोष्टींची. मग जर असं आहे तर आपण नावं का ठेवतो? हा अमका माणूस असा आणि तमका माणूस तसा, हा खूप चांगलं वागतो आणि तो खूप वाईट वागतो. ही तर सगळी परमेश्वराचीच निर्मिती आहे आणि आपलंच प्रतिबिंब आहे. आपल्या सानिध्यात अशी माणसं येतात म्हणजे परमेश्वराचं आपल्यावर खूप प्रेम दडलंय आणि त्याला आपल्यातले अवगुण जे आहेत ते काढून टाकायचे आहेत, म्हणून तो या माणसांचं निमित्त करतो आणि ते गुण आपल्यातले वाईट निघून जातात. ते थांबूया आज आपण. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम. श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम.